की एक वेळ अशी येईल की चॅट तुमच्याशी बोलायला लागेल. तर ती एक वेळ अशी येईल की चॅट असं होता की सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 2 वाजेपर्यंत माझा स्क्रीन टाइम होता. असं होता की सकाळ माझं पर्सनली मत असं आहे की मुळात स्ट्रॅटेजी ही फक्त स्वतःच्या डोक्यात पाहिजे. Welcome to the 9:15 Club. To start with, I want to thank everybody. जो रिस्पॉन्स तुम्ही आमच्या पहिल्या पॉडकास्टला दिला त्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालंय आणि एवढे सारे ट्रेडर्स आहेत हु गॉट इन टच विथ अस आणि त्यांना हा जो प्रयोग किंवा प्रयत्न आम्ही सुरू केलाय तो खरंच आवडलाय. आपल्यासोबत आहे वैभव आणि वैभवचं मेन इंटेन्शन टू पार्टिसिपेट ऑन दिस पॉडकास्ट वॉज टू मोटिवेट ट्रेडर्स आणि त्याच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये जे अवघड धडे त्यांनी पाहिलेत आणि त्यातनं तो जे शिकलाय त्या धड्यांची प्रश्न आणि उत्तरं दोन्ही तो आपल्याला सांगणार आहे. सो विथ दॅट आय वुड लाईक टू वेलकम वैभव. हे हाय वैभव. हॅलो. हॅलो. नमस्कार. फर्स्ट नमस्कार. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थँक यू फॉर बीइंग विथ अस टुडे अँड शेअरिंग युअर जर्नी विथ अस. सो मी असं एकदम 2 लाईनीचं इंट्रोडक्शन कारण जे मला तुझ्याबद्दल माहिती ते दिलंय. सो आय वुड गिव्ह यू अ चान्स की प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तुझ्या मे बी फॅमिली बद्दल तुझ्या एज्युकेशन बद्दल आणि तू ट्रेडिंग कधीपासून करतोयस त्याबद्दल. सुरुवातीला पहिले मी नाव सांगेल माझं. माझं नाव वैभव राजवैद्य. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतो, जुना औरंगाबाद. माझं लग्न झालंय, मला 2 मुली आहेत, घरी आई आहे. आणि तसं पाहायला गेलं तर मी स्टॉक मार्केट ॲज युजल तुमचे जे प्रेक्षक आहेत अर्ध्याच्या वर जसे आहेत की लॉकडाऊन नंतर ज्याला आपण म्हणू शकतो तशी मी पण सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्याच म्हणजे त्या पिरियडमध्ये बरेचसे कोर्सेस वगैरे करून ऑनलाईन कोर्सेस, काही पहिले सुरुवातीला ऑफलाईन कोर्सेस केले. फायनली आता सध्या जॉब पण करतोय, सोबत माझं ट्रेडिंग पण चालू आहे. बेसिकली सुरुवातीला जे सगळ्यांनी केलं तसं मी सुद्धा काही चुका केलेल्या आहेत बऱ्याचशा, सगळेजण करतातच, ऑप्शन ट्रेडिंग म्हणा किंवा हे. पण फायनली आता ह्या स्टेजला आहे की जॉब सोबत सोबत ट्रेडिंग पण चालू आहे. ओके, नाईस. आणि मला असं वाटतंय चुका न करता कोणी कधीच काही शिकत नाही. कुठल्याही जर्नीमध्ये ट्रेडिंग असो किंवा दुसरं असो. सो तू म्हणालास तसं तू कोविड नंतर ट्रेडिंग सुरू केलंयस आणि तू काही कोर्सेस केले होतेस. तर काही सांगशील का की तू कशा प्रकारचे कोर्सेस केले, नंबर 1. आणि तू काय ट्रेडिंग करायचा किंवा तू कुठल्या प्रकारचा ट्रेडर होता, स्काल्पर, इंट्राडे? या. बेसिकली मी पहिले ऑफलाईन कोर्स लावला होता इथे लोकलला. काही माझे जे मित्र आहेत त्यांनी स्वतः लावलेला होता, त्यांच्यासोबत मी लावला. पण नंतर नंतर असं लक्षात आलं की ते जे कोणी कोच होते त्यांचं मेन इंटेन्शन हे होतं की त्यांचं जे ब्रोकरशिप जी त्यांच्याकडे होती त्यांच्या थ्रू आपण अकाउंट ओपन करायचे आणि ते त्यांचे नोट्स वगैरे किंवा काय जे त्याला आपण म्हणू शकतो कॉल, ते आपल्याला घ्यायला लावायचे आणि मग त्याच्यावर अच्छा. त्यांचं काहीतरी 1,000-500 रुपये प्रॉफिट ते आपल्याला काढून द्यायचे. ओके. त्याच्यामध्ये बरेचसे स्टुडंट मी बघितले की जे खुश होते, पण मध्यंतरी त्या पिरियडमध्ये असं झालं की त्यांच्यामुळे बरेचसे काही लॉसेस झाले. आणि मग मी ठरवलं की नाही, मला ऍक्च्युली शिकायचंय. आणि इथं जवळपास समजा ज्याला नुसतं ना आपण गॅम्बलिंग किंवा ते सांगतायत म्हणून आपण करतोय मुळात. तर तसा सगळा प्रकार होता. मग त्याच्यानंतर मी ऑफलाईन क्लासेस जे होते ते सोडून दिले आणि मी माझी इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस चालू केली होती. ओके. जी त्याच्यानंतर बऱ्याच वेळ म्हणजे जवळपास जॉब जॉब नव्हता लॉकडाऊन मध्ये, ऑब्व्हियसली सगळ्यांसारखा जॉब पण गेला होता. तर दुसरीकडे कुठं काही करण्यापेक्षा म्हणजे अगदी माझा टायमिंग असं होता की सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 2 वाजेपर्यंत माझा स्क्रीन टाइम होता. बापरे. हम्म. आणि त्या पिरियडमध्ये एकच म्हणजे होता ना, माझ्यासारख्यांच्या ट्रेडरचा एकच सहारा होता, युट्यूब. आणि राईट. युट्यूबमध्ये बरेचसे व्हिडिओ बघितले मी सुद्धा, म्हणजे खूप बघितले. ओके. कारण एवढा टाइम दुसरा करणार काय ना, मार्केट क्लोज झाल्यानंतर एक युट्यूबच एक असं होतं की त्याच्यामधून भरमसाठ नॉलेज घेण्याची इच्छा होती. पण मग त्या राईट. पिरियडमध्ये मी एक व्हिडिओ, एक चांगले ट्रेडर आहेत, खूप मोठे ट्रेडर आहेत, त्यांचा एक जस्ट एक शॉर्ट्स मी व्हिडिओ बघितला होता, चार्ट बेसिसवर होता. की त्यांनी त्याच्यात असं सांगितलं होतं की तुम्ही चार्टची प्रॅक्टिस इतकी करा की एक वेळ अशी येईल की चार्ट तुमच्याशी बोलायला लागेल. तर ते जे आहे ना, तो आय थिंक तो मी मागं बऱ्याच जणांना तो व्हिडिओ सांगतो पण, की तो जो व्हिडिओ होता तो माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. ओके. त्याच्यानंतर मी जे म्हणजे झपाटून मागं लागलो होतो, म्हणजे चार्ट शिवाय मला दुसरं काहीच सुचत नव्हतं. हम्म. आणि मग त्याची चार्टची प्रॅक्टिस करून करून मग मी जसं पहिले जसं तुम्ही म्हणाल तसं, जसं बाकीच्यांसारखं इंट्राडे केलं,
ऑप्शन ट्रेडिंग केलं, सगळं करून बघितलं. ओके. पण फायनली नंतर मग ऑनलाईन काही काही कोर्सेस पण केले. पण त्याच्यामध्ये फायनली असं लक्षात आलं की जे पोझिशनल ट्रेडिंग जेव्हा आपण म्हणू शकतो, पोझिशनल म्हणा, स्विंग म्हणा, त्याच्यामध्ये माझी जी एक्सपर्टीज होती ती मला जास्ती चांगली वाटली आणि मी ते कंटिन्यू चालू ठेवलं. अच्छा. ओके. सो हे जे तू म्हणालास की पोझिशनल मध्ये तू जास्ती ट्रेडिंग करायचंस, तर त्याबद्दल थोडं अजून सांगशील का? की मग पोझिशनल म्हणजे मोस्टली स्टॉक्सच का? आणि तुझ्या स्ट्रॅटजीज किंवा काही डिटेल्स तुझ्या ट्रेडिंग बद्दल तू देऊ शकला तर दॅट वुड हेल्प. बेसिकली आता मी जे कोणी आता ऍक्च्युली लॉकडाऊन नंतर आतापर्यंत इतका टाइम झालेला आहे की ते म्हणतात ना की प्रत्येक त्या पिरियडमध्ये जो कोणी माझ्यासारखा आलेला आहे तो एकटा आयदर आत आहे किंवा डायरेक्ट कम्प्लिटली बाहेर आहे. बरोबर. मला असं वाटतं त्याच्यामुळं, कारण टाइम खूप झालेला आहे, बऱ्याच जणांची पेशन्स लेवल तुटतात, इतके वेळ कोणी टिकू शकत नाही. आणि माझा नंतर नंतर तुम्ही जर स्ट्रॅटर्जी म्हणाल तर स्ट्रॅटेजीचं माझं पर्सनली मत असं आहे की मुळात स्ट्रॅटेजी ही फक्त स्वतःच्या डोक्यात पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं आहे की ज्याला आपण एक उदाहरणासाठी जर म्हणू शकतो की बाबा बॅट जी आहे विराट कोहलीच्या हातामध्ये, ती बॅट मी घेऊन जर मी पिचवर गेलो तर त्याच्यासारखं मी रन विचार सुद्धा करू शकत नाही. तर ती जादू जी आहे ती त्याच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये, माइंडसेटमध्ये. ती बॅट दुसरे कोणी वापरल्याने त्याच्यासारखं स्कोर होईल किंवा त्याच्यासारखं तो परफॉर्मन्स देईल ह्याची काहीच गॅरंटी नाही. एखाद दुसरा सिक्स लागून पण जाईल माणसाच्या हातून, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यासारखं परफॉर्मन्स आपण करू शकतो. तर मग मुळात माझा जो स्पेशलिटी होती त्याच्यामध्ये बऱ्याचशी माझे जे काही कलिग होते ट्रेडिंग कलिग मधले, त्यांनी बऱ्याच जणांनी मला त्याच्यात सजेस्ट केलं की बुवा जो बेसिक जो चार्ट बेस जो माझा स्वतःचा एक्सपिरियन्स होता तोच चांगला. फायनली मग मला समजलं की बाकी सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये अननेसेसरी ते म्हणतो ना की ते इतकं भयानक आहे. म्हणजे सायकल वगैरे करून बघणं हे सगळ्या गोष्टी, पण मुळात जी गोष्ट मला स्वतःलाच माहिती नाहीये, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की हातचं सोडायचं आणि पलत्याच्या मागे लागायचं. माझ्या स्वतःकडे जी जी टेस्टेड स्ट्रॅटेजी होती ते सोडून मी दुसऱ्या स्ट्रॅटेजी यूज करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याच्यामध्ये पैसा, फ्रस्ट्रेशन, की बाबा मग फायनली शेवटी मग माझा जो बेस होता डिमांड आणि सप्लाय झोनवरचा त्या बेसिसवरच मला सक्सेस मिळाला आहे. छान. आणि आय एग्री, कारण की मला लक्षात आहे, हे मला प्रांजलीने बऱ्याच वेळा सांगितलंय की ट्रेडिंग इज मोर ऑफ अन आर्ट. आणि आर्ट खूप पर्सनलाइज असतं, राईट? की जे हो. जसं जे मला येतं किंवा जे मला कळतंय किंवा जसं तू म्हणालास जे चार्ट हम्म. मला सांगतोय ते फक्त माझ्यासाठी असेल. हम्म. ते तू मला हो, सांगून किंवा मी बरोबर. तुला सांगून ते होत नाही. तुम्ही टेक्निक शिकवू नाही शकता, होत. चार्ट पॅटर्न शिकवू शकता, पण अल्टिमेटली टू गेट द सक्सेस दॅट यू वॉन्ट टू, स्वतःचं काहीतरी पर्सनलाइज किंवा तू म्हणालास तसं स्वतःची स्ट्रॅटेजी आणि स्वतःसाठी जी आपोआप विचार न करता, जसं आपण ड्रायव्हिंग बद्दल म्हणतो, राईट? एकदा आपण शिकलो आणि हो. त्याच्यानंतर तुम्हाला विचार करायला लागत नाही. द एक्झॅक्ट सेम थिंग हॅपन्स विथ द चार्ट, दॅट द चार्ट स्टार्ट्स स्पीकिंग विथ यू. सो आय एग्री. सो तू म्हणालास, आता बोलताना म्हणालास की तुझे डिमांड झोन आणि सप्लाय झोन होते. सो त्याच्याबद्दल थोडं अजून सांगू शकशील का? की ते तू कसे मार्क करायचा? हम्म. नाही, मी बेसिकली बऱ्याचशा याच्यापैकी बऱ्याच गोष्टी मी युट्यूबवरून पण शिकलेलो आहे. हम्म. पहिले खूप खूप नॉलेज घ्यायचा प्रयत्न केला, पण मग नंतर मग त्याच्यात त्याला म्हणू शकतो ना की थोडंसं बायफर्गेशन केलं, की जर हा माझ्या टाईपचा जर व्हिडिओ असेल तरच मी तो बघणार, नाही तर हम्म. मी बघणारच नाही. नंतर नंतर मग असं केलं की जी स्ट्रॅटेजी नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी आली की ती करून बघ, ती लिहून बघ, ते सगळं बंद करून टाकलं. ओके. आणि नंतर एक ज्याला टेक्निकल नॉलेज माहिती आहे, ज्याला चार्ट अनालिसिस माहिती आहे किंवा जो करतो त्याला त्याच्यामधलं माहिती होऊ शकते वाक्य, की त्याला जो आपण एक टॉप डाऊन अप्रोच म्हणतो. माझा स्पेशली मी असं करायचो की कुठलाही चार्ट जो आहे तो एक, आता काही गोष्टी जसं आता आपलं बोलणं झालं की काही शब्द जे असे आहेत ना की जे मार्केटमध्ये नाहीये, ते मी माझे स्वतः ठरवले की मी कुठल्याही चार्टला जे आहे ना ते बर्ड व्ह्यू न बघायचं. म्हणजे एक पक्षी जो आकाशातून उडताना जे बघतो त्याला जे जे हम्म. दिसतं ते मी बघायचा प्रयत्न करायचो. मग त्याच्यामध्ये जवळपास मागच्या 4 वर्षाचा, 5 वर्षाचा चार्ट मंथली बेसिस पहिले मी बघणार. त्याच्यानंतर मग टॉप डाऊन अप्रोच म्हणणार, मग मंथली नंतर मग वीकली आहे, वीकली नंतर मग डेली आहे, की त्याचा ओव्हरऑल ट्रेंड काय सांगतो मंथलीचा. कधी कधी बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की तो तुम्हाला डेलीवर अप ट्रेंड दिसतोय पण विकलीला तो साईडवेज आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ही गोष्ट हम्म. त्यावेळेसच तुम्हाला कळणार ज्यावेळेस तुम्ही मंथली, वीकली आणि मग डेलीवर येणार. Right.
अशा टाईपमध्ये. तर माझा जो व्ह्यू होता चार्ट, आणि मी तुम्हाला सांगतो लिटरली, ज्यावेळेस मला हे जे मी म्हणलं मी चार्ट प्रॅक्टिस सुरू केली, मी डेली बेसिसवर निफ्टी 500चे सगळे चार्ट बघायचो कम्प्लीट. त्याच्यानंतर मग थोडंसं म्हणजे ते म्हणतो ना, पहिले एकदम सपाटा होता, नंतर मग त्याच्यात थोडंसं त्याला म्हणू शकतो आपण की काय, त्याला एक थोडंसं स्टाईल आणण्याचा प्रयत्न केला, की थोडंसं लिमिटेड स्टॉक किंवा प्रत्येक स्टॉक डीपमध्ये, मग चार्ट डीपमध्ये न बघता थोडंसं वेगळ्या अँगलनं असं करत करत मग ते थोडं शॉर्टलिस्ट केलं. पण एवढं असूनही मी सॅटर्डे संडे मात्र निफ्टी 500चे सगळे चार्ट बघायचे. त्याच्यामध्ये मंथली वरून स्टार्ट, मंथली, वीकली आणि डेली. आणि तेच मला असं वाटतं की आज जो काही मला कॉन्फिडन्स आहे माझ्या ट्रेडिंगवर, तो बस त्या एका बेसिसवर आहे. ओके. सेल्फ स्टडी. नाईस. आणि मला सांग, जेव्हा तू हे सुरू केलं कोविड नंतर, ऍक्च्युली कोविड वॉज अ व्हेरी डिफिकल्ट अँड टफ पार्ट, एज ऑब्व्हियसली इमोशनली प्लस ऑल्सो फायनान्शियली फॉर अ लॉट ऑफ पीपल. सो, आणि तू म्हणालास तू युट्यूबवर बघायचा लोकांनी जे व्हिडिओ टाकले, तर तुझ्या जेव्हा तू सुरू केलंस तेव्हा तुझ्या डोक्यात विजन काय होती? ट्रेडिंग मधनं मला काय काय अचीव्ह करायचंय? नाही, बेसिकली काय, मी आता तसं पाहायला गेलं तर थोडासा माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी मागच्या 25 वर्षापासून जॉब करतोय. आणि इवन 2006 मध्ये मी अॅनिमेशन सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळं नवीन काही गोष्टी शिकण्याचा जो ज्याला म्हणू शकतो, मला माझी इच्छा म्हणा किंवा माझा तो एक ओव्हरऑल माझा स्वभाव आहे, ते ग्रास्प करण्याची माझ्यामध्ये जास्ती एकदम भूक असते. म्हणजे एखादं पुस्तक जर मला आवडलं, कादंबरी, तर मी इवन झोपणार नाही ते पुस्तक संपल्याशिवाय. इवन तसंच हे पण आहे, ज्याला आपण म्हणू शकतो वेब सिरीज आहे. इवन जी स्कॅमची जी वेब सिरीज होती ती मी म्हणजे पूर्ण एका रात्री संपून टाकली होती. ओके. हा. तर तो जो विषय आहे तो त्याच्यामुळं मला इंटरेस्टही होता. आणि मुळात ती जी जादू होती ना, ती सगळ्यांनाच, त्या जादूनं सगळ्यांनाच भुरळ पाडली लॉकडाऊन मध्ये. की अशी एखादी गोष्ट की, आणि मुळात कसं झालं, मी या मताचा माणूस आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे आपले मराठी माणूस आहे, मराठी माणसांना ह्याचं क्रेज जास्ती होतं. आणि त्यांना आतापर्यंत कोणी सांगितलं नाही. म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस माझे जे काही एकदम जवळचे काही आहेत, ज्यांना जवळपास 20-25 वर्षाचा अनुभव आहे स्टॉक मार्केटचा, मी त्यांना फर्स्ट एकदा विचारून बघितलं. पण त्यावेळेस पण त्यांनी मला असं काही सांगितलं की बाबा 25 वर्षामध्ये मी अजूनही मायनसमध्ये आहे किंवा मी अजूनही लॉसमध्ये आहे. ऍक्च्युली ते मला ते त्यांना असं वाटत असावं की बाबा मी दूर राहावं याच्यापासून, किंवा ह्याची स्टॉक मार्केट काय आग आहे हे त्यांना माहिती, मला नव्हतं माहिती त्यावेळेला. बरोबर. त्याच्यामुळे कदाचित त्यांचं तसं काही असत. पण शेवटी माझ्या डोक्याने जे घेतलं होतं ते मी करूनच राहिलो. त्याच्याशिवाय मी दुसरं जवळपास 3 वर्ष, 2.5-3 वर्ष दुसरा कशाचा साधा विचार सुद्धा केला नाही. मी जॉब वगैरे काहीच केला नाही. मी कम्प्लिटली त्याला वाहून घेतलं होतं. हे सो आता हे 3 वर्ष धरून चालू, आपण तू म्हणालास की तू हे हे करत होतास, तर मला सांग, या 3 वर्षांमधले काही हाय पॉइंट्स आणि काही लो पॉइंट्स जे तुला सांगायला आवडतील. हाय पॉइंट्स म्हणजे याला एकच म्हणू शकतो. एक वाक्य मला असं वाटत होतं पहिल्यापासून, की बऱ्याच जणांचं तुम्ही ऐकलं असेल की ट्रेडरचं असं होतं की आमच्याकडे पैसा नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आणि मी कॅपिटल. स्वतः बऱ्याच जणांचं हे म्हणजे वाक्य ऐकलं. ओके. मी हे म्हणेल की माझ्यासाठी सगळ्यात जर चांगली कुठली गोष्ट झाली असेल तर माझ्याकडे पैसा नव्हता. ओके. कारण लॉकडाऊन नंतर ज्यांच्याकडे पैसा होता त्यांच्याकडे आता नाही. कारण ती जी सिच्युएशन अशी होती, ती प्रत्येकाचं माइंडसेट असं होतं की बाबा जर मी 100 लावले तर मला 150 भेटतायत, मी 1000 लावले तर मला अजून तेवढे भेटतील, मग 10,000 लावा. माझ्या स्वतःच्या काही कॉन्टॅक्ट मध्ये असे काही लोक आहेत, माझेच मित्र आहेत, ते जवळपास सध्या परिस्थितीमध्ये 25-25, 30-30 लाख रुपये मायनस आहे. त्याच्यापैकी बऱ्याच जणांनी तर बाहेरून फंड आणलेला आहे की बाबा तुम्ही एवढं चांगलं करता, तुम्ही एवढा प्रॉफिट कमवता आणि आमचे पैसे लावा. म्हणजे अच्छा. माझ्या डोळ्यासमोर मी असे असे काही माझे मेंबर बघितले ज्यांच्यासोबत मी उठबस करायचो, की ते एका ठिकाणी जर फिरता फिरता पायी चालत निघाले तर ते कमोडिटीवर 70-80 हजार रुपये एका घंट्यामध्ये कमवायचे. आज अशी परिस्थिती आहे की ते 30 लाख रुपये मायनसमध्ये. तर मुळात मला नंतर नंतर एवढ्या 3 वर्षामध्ये मी एक गोष्ट मला लक्षात आली म्हणा. आणि बऱ्याचशा गोष्टी मी ज्या काही सांगतोय ते जरुरी नाही की ते तसंच आहे किंवा तसंच असायला पाहिजे. हे मी माझ्या बाबतीत पर्सनली सांगतोय की मला हे सगळं वाटलं.
हम्म. की फायनली मार्केटमध्ये मार्केट म्हणा ना, एक वाक्य आहे की मार्केट तुमच्या डोक्यासोबत खेळतं, तुमच्या बुद्धीसोबत खेळतं. आणि ते अगदी मी स्वतःहून मान्य करतो ती गोष्ट, की मार्केट असं आहे ना, की सगळं काही तुमच्यावर एकट्यावर डिपेंड आहे. आणि ह्याच्यात जर सगळ्यात मोठी गोष्ट जर मला टर्निंग पॉईंट किंवा ज्याला म्हणू शकतो आपण हाय लेवलची एक गोष्ट कळाली, की इथं तुम्ही तुमचं स्वतःवरच कंट्रोल पाहिजे. त्याच्याशिवाय ते शक्यच नाही. म्हणजे इवन मला पहिले असं वाटायचं की तुम्हाला खोटं वाटेल की एक टाइम असा होता माझा की मी माणसं शोधलेले आहेत की बाबा मी 2,000 रुपये महिना देतो, मला तू फक्त काहीतरी टिप्स सांग, रोजचं एक सांग, अच्छा. किंवा असं कर की बाबा मला आज हे सांग की काहीच करू नको, आज आज दिवसभर बसून राहा, मी 2,000 रुपये महिना द्यायला तयार आहे. बापरे. ते सुद्धा ओके. आम्ही करून बसले. हम्म. आणि नंतर नंतर मग अशी परिस्थिती झाली ना की बरेच जण नंतर मग आणि मी मुळात आता बरेच जण म्हणतात ना की तुम्ही 3 वर्षानंतर मला एकाने प्रश्न विचारला होता की तुम्ही 3 वर्षामध्ये तुम्ही सक्सेसफुल आहात का? तर माझ्या लेखी सक्सेसफुल असण्याची एक व्याख्या वेगळी आहे. मुळात मला हे समजतं की काल ज्या मी चुका करत होतो त्या मी आज करत नाहीये. किंवा हम्म. माझ्यासोबत जे पोरं त्यावेळेला मला असं वाटायचं की मला हेवा वाटायचं की आज हे पोरं 2,000 रुपये पर डे कमवायले. बरं, विशेष म्हणजे हे कुठलाच रूल फॉलो करत नाहीये. मी सगळे रूल लिहून बसलोय, घोकून बसलोय, मान्य करून बसलोय, आणि ते सगळे पैसे कमवता येतात, मी तिथे माझा रोल घेऊन बसलोय. पण आज ज्या गोष्टी मी बघतोय कालांतरानं, की ते लोक आज ऑलमोस्ट संपलेत आणि मी ऍटलीस्ट स्टेबल आहे. तर हे मला असं वाटतं की हे याला एक आपण ज्याला म्हणू शकतो ना की हे सक्सेसच म्हणू शकतो याला आपण. कारण जरुरी नाही आहे की तुम्ही सक्सेसच्या एक एक मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं सक्सेस हे एक शिखर नसतंच, ते कंटिन्यू वाढतच राहिलं पाहिजे. तर Thank त्या लेवलला समजा जर मी म्हणायला गेलो तर मी तर आज त्यांच्या एवढं माझा मायनस नाहीये, किंवा मी माझी माइंडसेट त्या लेवलची नाहीये, ते माझं सक्सेसच आहे. Nice. I agree. Everything is a journey. आणि आय थिंक इम्पॉर्टंट इन द जर्नी इज जस्ट टेकिंग द नेक्स्ट स्टेप अहेड. जोवर तुम्ही ते करताय, आणि खूप सुंदर म्हणालास तू जे काय म्हणालास, की काल जिथे आपण होतो त्यापेक्षा आज आपण जिथे आहोत, इफ वी हॅव करेक्टेड द मिस्टेक्स दॅट वी हॅड डन येस्टरडे अँड प्रोग्रेस्ड, आय थिंक दॅट इज सक्सेस. आणि तू आता ऍक्च्युली मी तुला आय एम गोइंग टू कंटिन्यू ऑन द प्रिव्हियस क्वेश्चन की सम ऑफ द लोज. बट बिफोर आय गेट टू दॅट, तू आता बोलताना म्हणालास की मी माझे सगळे रूल्स लिहून बसलोय. लाईक यू यूज टू राईट युअर रूल्स. तर काही गोष्टी सांगशील का ज्या तू डे टू डे ट्रेडिंग करताना करत होतास, जसं मे बी हे रूल्स किंवा सायकोलॉजीसाठी काही टॉक्स ऐकणं, किंवा मग जसं तू म्हणालास की ऑलरेडी तू सॅटर्डे संडेला बसून निफ्टीचे सगळे स्टॉक्स बघायचा किंवा काय अनालाइज करायचं, तर काही गोष्टी सांगशील का? मी त्याच्यामध्ये एकच सांगू शकतो की स्ट्रॅटेजीज तर मी पण बऱ्याच वापरल्या. आणि मुळात मी म्हटलं ना की सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतो आता, तो फेज निघून गेल्यानंतर आता जाणवतं की मुळात स्ट्रॅटेजी आता, हा पण एक अपवाद होता, तर समजा अपवाद होऊ शकतो याला, कारण बऱ्याच जणांना हे म्हणणं पटणार नाही. कारण मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये मी बघितलंय की बा तुम्ही ही स्ट्रॅटेजी यूज करा, हे तुम्हाला 100% किंवा 80% प्रॉफिट देते. मुळात मी फायनली या स्टेजला आलो की जोपर्यंत तुमचं माइंड, ज्याला म्हणू शकतो ना आपण की एकदम कूल नाहीये, एकदम कूल जोपर्यंत तुमचं माइंड नाहीये तोपर्यंत तुम्हाला कुठलीच स्ट्रॅटेजी वर्क नाही करू शकत. लाख तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला समजा 80% प्रोबॅबिलिटी आहे, पण ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला 100 झाल्यानंतर कळणार. आणि मी ज्या कंडिशन मध्ये होतो किंवा माझ्यासारखे जे पण लोक होते की बा जे जॉबलेस झालेत, किंवा मी स्वतः मार्केटकडे एक सुरुवातीला ऍज अ इन्कम म्हणून बघायचो, की बाबा याच्यातून जर आपल्याला महिन्याला 20,000 रुपये जरी भेटले तरी पण होईल. आणि सोबतचे पण काही असे जण होते की जे आपण डोळ्यानं बघतो, व्हिडिओ बघता तुम्ही युट्यूबवर की लाईव्ह व्हिडिओ तो 8-10 हजार रुपये कमवतोय. बरोबर आहे. तर मुळात त्याचं जर 1 करोड कॅपिटल आहे तर 8-10 हजार रुपये त्याचे मायनस झाले काय प्लस झाले काय त्याला काही फरक पडणार नाहीये. पण मुळात माझं कॅपिटलच जर तेवढं नाहीये, पण माझ्या डोक्यात तो प्रश्न येत नाही, किंवा व्हिडिओ बघणाऱ्याच्या डोक्यात तो विचार येत नाही की बा माझ्याकडे तर फंडच नाहीये. ठीक आहे, तुम्ही 8,000 रुपये तुम्ही प्रॉफिट सोडा, पण तुम्ही 800 रुपये जरी प्लस मायनस झाले तर तुम्ही 800 रुपये असे किती दिवस मायनस राहू शकता? मुद्दा तो पण होता. कारण मला तर डेली टू डेली म्हणजे महिन्याच्या अखेरीला आपल्याला इन्कम पाहिजे. मी जॉब सोडून बसलो होतो पूर्णपणे डिपेंड. आणि मला माझं म्हणणं तर हे होतं की त्यातल्या त्यात आपल्याकडं असा प्रकार आहे की एखादा बिझनेस जर मी ओपन केला असता, एक एक्झाम्पल 3 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये मी लाख नाही 2 लाख रुपये मायनस गेलो असतो, तर अख्खं जग माझ्या पाठीशी उभं राहिलं असतं माझ्या घरच्यांसाठी.
जेनेटिकली बिझनेस केला पण तो फेल गेला. पण स्टॉक मार्केट असं हे ज्याला म्हणू शकतो ना आपण की काय त्याला शब्द वापरता येईल, एखादं बागुलबुवा म्हणतो ना आपण, त्याला हा भीती हा. दाखवतो. स्टॉक मार्केट म्हणजे तुमच्या घरचे सुद्धा तुमच्या विरोधात उभे राहणार. कारण बरोबर. तुम्हाला 10,000 लोकांनी पहिलेच सांगितलेलं आहे की हे करू नको, तरी तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन करायचा प्रयत्न केलाय. आणि म्हणजे रिसेंट उदाहरण जर जायचं म्हटलं, मला आताच्या घडीला सुद्धा लास्ट वीक मध्ये माझ्यासमोर एक किस्सा आला. आमचे एक मित्राचे कोणी हे आहेत, भाऊजी वगैरे आहेत कोणी, तर ते 25-30 लाख रुपये मायनस मध्ये गेले आणि ते घर सोडून निघून गेले. बरं, गंमत अशी झाली की ते पैसे त्यांच्यासाठी घरातले गेलेले आहेत, म्हणजे कोणाकडून घेऊन गेले नाही. पण त्यांना फेस करता येईना की आता घरी जाऊन काय सांगणार, ते कुठून पैसे गेले म्हणून. कारण हे मला वाटलं नव्हतं की या लॉकडाऊन नंतर इतक्या वर्षानंतर सुद्धा असं होतंय म्हणून. पण बऱ्याच केसेसमध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत माझ्या समोर की खूप मायनसमध्ये गेलेले आहेत लोक. आणि त्याच्यामुळं मी स्वतः सुद्धा इंट्राडे करून बघितलं, इक्विटी इंट्राडे करून बघितलं, इव्हन ऑप्शन करून बघितलं, ऑप्शन सेलिंग करून बघितलं. पण मग मुळात मुद्दा तोच होता की माझं जोपर्यंत माइंड सेटल नाहीये की बाबा, मला जसं आता एक एक्झाम्पल जर द्यायचं गेलं तर माझ्यासमोर एक अशी केस आहे. असं एक समजा उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या मिस्टराला जे आमचे एक ओळखीचे आहेत त्यांना जवळपास 1.5 लाख रुपये महिना पगार आहे. अशा केसमध्ये महिन्याला 40,000 रुपये जरी लॉस केला समजा त्यांच्या मिसेसनी, तर त्यांना काही फरक पडणार नाही. तो जो कूलनेस आहे ना माइंडमध्ये, तो प्रत्येकाचे असलं तर ते शक्य होतं कुठल्या पण सेटअपवर टिकून काम करणं. कारण शेवटी कोणालाही एक असो, दोन असो, तीन असो, 10 असो, 11 वेळेस त्याला वाटणारच की नाही, मला काही ना काहीतरी भेटले पाहिजे. आणि मुळात मी ज्या सिच्युएशनला होतो त्या सिच्युएशनमध्ये माझा जो ओव्हरऑल फंड होता त्याच्या पर्सेंटेजमध्ये जर विचार करायला गेलो तर पर्सेंटेज खूप जास्ती आहे. म्हणजे आज एफडी वर आपल्याला 6-7% 13 महिन्यानंतर मिळतात, ते ओके, आपले आई वडील त्याच्यावर कमवत आले, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत आले. पण आज आपण ज्या ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट करतोय इंट्राडे मध्ये, त्याच्यावर तुम्हाला जर 20% दिसत आहे पुढच्या 20 मिनिटात, पण तुमचं लक्ष त्या अमाऊंटकडे आहे. अरे, 600 रुपये वाढले आत्ताशी, 600 रुपयात काय होणार आपलं, आता हे 700-800 रुपये तर झालं पाहिजे. पण त्यावेळेला तुमचं म्हणजे ते म्हणतं ना, एक चुकून म्हणा त्या पर्सेंटेजकडे लक्ष राहत नाही. त्याच सेम टाइमला मी जिथं 700 रुपये प्रॉफिटमध्ये आहे, तिथं माझ्यापेक्षा ज्याने डबल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा त्या पटीत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तो 7,000 प्रॉफिटमध्ये राहणार. तो त्याचं प्रॉफिट बुकच करणार ना. त्याला 7,000 रुपये पर्सेंटेज वाईज ओके. पण मी विचार करतोय की मी 1,000 रुपये लावणार आणि मला 2,000 रुपये भेटले पाहिजे, तर ते कुठेतरी चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे मग मी मुळात हे इंटरडे वगैरे जे आहे याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन, अमाऊंट दररोज कमी कमी होत जाणं, वाढायचं तर सोडूनच द्या. पण मग शेवटी मग फायनली अशा स्टेजला आलो की आपलं जे डिमांड आणि सप्लाय झोनचं जे लॉजिक आहे त्या बेसिसवर म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह, म्हणजे बरेचसे काही ऑनलाईन प्रोग्राम पण मी केले, त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो कसा आहे तो कळाला. इव्हन मी एवढं पण स्टडी करून बसलो होतो की FII जे आहेत हे एव्हरी क्वार्टरला कुठल्या सेगमेंटमधून पैसे काढायले आणि कुठल्या क्वार्टर म्हणजे कुठल्या सेगमेंटमध्ये पैसे डायव्हर्ट करतायत याचं सुद्धा मी एक्सेल बनवलं होतं. पण मग नंतर नंतर कळायला लागलं की आपल्याकडे फंडच नाहीये. पण ते म्हणतात ना की मला जो इंटरेस्ट होता की ठीक आहे ना, आज फंड नाही आहे, फंड उद्या येऊन जाईल. पण ज्याच्याकडे आज फंड आहे त्याला हे नॉलेज नाही. जे नॉलेज ऍटलिस्ट मला जे नॉलेज फ्रीमध्ये शिकता येतं किंवा मी माझ्या नेटवरून सर्च करून मी जर मला स्वतःला जर अपडेट करू शकतोय, तर काय हरकत आहे करायला. फंड उद्या जर आला तर मग त्यावेळेला तर आपलं हे काम येईल. तर मी ते सुद्धा करून बसलेलो आहे. तर तो म्हणजे थोडक्यात कुठल्याही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या वेळेला थोडंफार माझं मिक्स एक हे असतो, ज्याला आपण फंडामेंटल पण थोडंसं बघतो मी स्क्रीनर.इन वर. बऱ्याचशा गोष्टी मी पेड सबस्क्रिप्शन सिंगल कोणतंच घेतलेलं नाही आणि त्याची गरजही नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळं त्या बेसिसवर आपण करू शकतो. छान. आणि हे आता तू बोलताना खूप सारी उदाहरणं दिलीस, विच इज व्हेरी नाईस, कारण की इट इज इम्पॉर्टंट की आपण हे उदाहरणं ऐकावी आणि लोकांनीही ते ऐकावे. सो यांच्यातले जे ज्यांची स्टोरी तुला एकदम पर्सनली माहितीये, तुला काय वाटतं की त्यांच्या काय मेन लाईक 1, 2, 3 मेन चुका त्या घडल्या त्यांच्याकडून, किंवा सो नॉट इन मे बी द चुका नॉट इन टर्म्स ऑफ ट्रेडिंग, कारण कदाचित तुला त्यांनी स्ट्रॅटेजी काय वापरली, काय टाइम फ्रेम वापरला त्या दृष्टीने नाही, पण सायकोलॉजीच्या दृष्टीने किंवा मनी मॅनेजमेंटच्या दृष्टीने त्यांच्याकडून काय चुकलं असं तुला वाटतं? मुळात कसं झालं, ते एक मध्ये एक तो व्हिडिओ आला होता, मेम्स होता ऍक्च्युली, की तसंच मार्केट पण आहे. ते शटर थोडंसं उघडतं, तो एक नोट टाकतो, समोरून दोन नोटा येतात, मग तो एक मोबाईल टाकतो, समोरून दोन मोबाईल येतात. हे सगळीकडे चाललंय. इव्हन मी
परवाच्या दिवशीचं जे उदाहरण मी सांगितलं त्यांना, हे ऍक्च्युली याच्या पहिले पण झालं होतं. मी म्हणजे लिटरली त्याला 1.5 तास फोनवर बोललो. सकाळचा मार्केट टाइम होता. तो त्याने मला फोन करून सांगितलं, मी त्याला 1.5 तास बोललो की तू हे सगळं बंद कर. मी त्याला म्हणलो तू अशा माणसाला पासवर्ड सांग तुझ्या डीमेट अकाउंटचा, तुझ्या ईमेल आयडीचा, की त्याला सांगायचं मी तुला मारलं तरी तू पासवर्ड देऊ नको मला. कारण काही अच्छा. गोष्टी, हा, कारण या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्याशिवाय बंद होत नाही. तर हम्म. एवढं सगळं बोलल्यानंतर त्याचा 2:30-3 वाजता मला मेसेज आला परत, की जवळपास सकाळच्या वेळेला जो 1,500-2,000 रुपये मायनसवर होता तो 2:30-3 वाजता 7,000 रुपये मायनसवर गेला. म्हणजे त्याला एकच पर्याय, कारण कारण अल्टिमेटली कसं आहे की एक तर तुमचं स्वतःवर कंट्रोल पाहिजे. मी स्वतः तसंच केलेलं आहे, मला कोणी बोलणार नव्हतं. मला बोलणारे तर बरेच जण असे पण होते की जॉब जॉईन करायच्या वेळेला, अरे आता थोड्यासाठी कशाला जॉब जॉईन करतो, एवढं सगळं तुला चांगलं येतं, जॉब जॉईन केल्यानंतर तू लक्ष देऊ शकणार नाही, मग मागच पडून जाईल, मग एवढी घेतलेली मेहनत वाया जाईल. पण त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी सोडून मला जे समोर योग्य दिसलं ते मी केलं. ट्रेडिंग मध्ये पण मी ती गोष्ट जाणीवपूर्वक केली. आणि मुळात कसं होतं, मला तेच वाटतं की एकदा तुम्ही त्या गलक्यामधून बाहेर आले ना, की तुम्हाला तुमच्या ठरलेल्या पॉइंटवर विचार करायला वेळ मिळतो. मी मध्यंतरी 4-5 लोकांमध्ये जाऊन बसायचो दुकानावर. एक सेटअप होता आमचा तिथं. मला असं वाटत होतं की बा 3-4 जण मिळून बसल्यानंतर काही गोष्टी याचं नॉलेज आहे, काही नॉलेज याचं आहे, काही नॉलेज त्याचं आहे. तिथं असं झालं, तिथं नॉलेज कोणालाच नव्हतं. म्हणजे त्या दुकानामध्ये जो एक 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 जण यायचा, XYZ पर्सन, त्याचं नॉलेज काहीच नव्हतं. त्यानं 3 ग्रुप जॉईन केले होते टेलिग्रामचे. तो सकाळी 9:15 वाजता बघायचा, 3 याच्यावर जर 3 पैकी 2 याच्यावर जर कॉल आले, तर तो दूरचा कुठला तरी कॉल 1,500 क्वांटिटी घेऊन मोकळा व्हायचा. आणि 9:45ला तो काहीतरी यायचा तिथे आणि तो दाखवायचा आम्हाला की बघ 3,000 रुपये प्रॉफिट काढला म्हणून. आणि आम्ही इथं रूल घेऊन बसलोय. रूल इन द सेन्स की सेटअप वाईज रूल ते प्रत्येक केसेसमध्ये वेगवेगळे राहायचे. पण मग बरोबर. नंतर शेवटी मी तिथं तिथं असताना, मी जवळपास एका ट्रेडमध्ये ज्या दिवशी मी 9,000 रुपये मायनस गेलो, सगळं माहिती होतं मला की हे मी चूक करतोय. तरी सुद्धा ते म्हणतात ना की तुम्हाला कोणीच कोणीच आग्रह नाही करत ह्याच्यामध्ये. मार्केटमध्ये जे पण ट्रेडर आहेत, सध्या आहेत, किंवा जे फ्रस्ट्रेटेड आहेत, ज्यांचे प्रयत्न चालू आहेत, त्यांना एक गोष्ट मान्य आहे की त्यांना हे घे ह्याचा आग्रह त्यांच्या डोक्याशिवाय कुणीही करत नाही आणि करू पण शकत नाही. जो काही, आणि हे सगळ्यात मोठं ज्याला म्हणू शकतो ना आपण, की हे सगळ्यात मोठं दुःख आहे, की जे म्हणतो ना की मला सगळं माहिती होतं की हे चूक आहे. मला माहिती आहे की हे लोक चूक करताय, तरी सुद्धा मी यांच्यासोबत सामील झालो. बरं झालो तर झालो, एक लॉसची एक लिमिट आहे प्रत्येकाची. मी 9,000 रुपये मायनस जाऊच तर थांबलोय. ते 9,000 गेले ह्याच्यापेक्षा जास्त दुःख मला या गोष्टीचं होतं की मला जर हे सगळं माहिती होतं तरी सुद्धा मी असं का केलं. तर त्या दिवशी लिटरली मी माझा सेटअप तिथून पूर्ण हे केला, तिथून सेटअप काढला आणि माझं जे एक ठरलेली घरातली जागा होती त्याच्यावर मी, तिथं मला कोणाचा डिस्टर्बन्स नव्हता पहिल्यापासून, तिथं मी माझा माझा सेटअप लावला आणि मग मी माझं माझं चालू केलं, कंटिन्यू केलं माझं माझं जे काही केली. दॅट वॉज द टर्निंग पॉइंट. आणि आय थिंक जसं तू म्हणालास युट्यूबवर पण किंवा आपण जेव्हा लोकांना पण भेटतो इन जनरल ना, कधी कधी गोष्टी किंवा त्यांनी कमवलेला पैसा किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या गोष्टी अशा खूप मोठ्या दिसतात. आणि असं वाटतं हो, की हो. अरे काहीतरी ही व्यक्ती करतीये जे फॉर सम रिझन आपण मेहनत करून किंवा आपल्या रेग्युलर याच्यात ते होत नाहीये. ते काहीतरी देयर इज अ ट्रिक. ऑल्दो अदर देन हार्ड वर्क आणि स्वतःचे कष्ट, देर इज नो ट्रिक. बट कमिंग बॅक टू ट्रेडिंग, राईट? सो आय थिंक फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टूड इज, एक तर मनी मॅनेजमेंट, राईट? हे ज्या 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 काही आपण काय म्हणता येईल लोकांचे एक्झाम्पल्स ऐकले त्याच्यावरून आपल्या स्वतःची लिमिट की आपण काय लॉस घेऊ शकतो, राईट? ती माहिती असणं आणि तेव्हा पॉज करणं. आणि आय थिंक तू भांडवलाबद्दल पण एक खूप छान मुद्दा बोललायस, बऱ्याच वेळा बोललास की युअर एक्सपेक्टेशन्स शुड बी इन प्रपोर्शन टू द कॅपिटल दॅट यू आर पुटिंग. म्हणजे तुम्ही जर 10,000 रुपये घेऊन ट्रेड करताय आणि तुम्ही अपेक्षा करताय की तुम्हाला काहीतरी 20,000 रुपये 30,000 रुपये मिळणार आहेत, ते होऊच शकत की आता तू जॉब परत जॉईन केलास तर त्याच्याबद्दल सांग की काय झालं त्या 3 वर्षात किंवा 3 वर्षानंतर की यू डिसाइडेड की आय नीड टू गेट बॅक टू माय जॉब. हम्म. नाही, मी जसं पहिले सांगितलं, फायनली एक स्टेज अशी आली ना की आहे त्या जर्नीमध्ये जर कंटिन्युएशन जर ठेवायचं असेल, ट्रेडिंग जी जर्नी होती माझी त्याच्यात जर कंटिन्युएशन ठेवायचं असेल, तर
माझी सिच्युएशन अशी आहे की माझ्या घरामध्ये मी एकटाच जॉब करणार आहे. माझी मिसेस जी आहे ती हाऊस वाईफ आहे. त्याच्यामुळं 3 वर्ष ह्या स्टेजला आल्यानंतर म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. 3 वर्ष अजून जास्ती किती दिवस वाट बघणार ना. आणि दुसरी मुळात गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मेंटली रिलीफ नाहीये, हे ज्यावेळेस मला समजलं की नाही, जोपर्यंत माझा एक फिक्स्ड इन्कम चालू नाहीये तोपर्यंत मी इथं कितीही काही करायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. हे ज्यावेळेस मला थोडं फील झालं त्यावेळेस मग मी ट्राय केलं की बाबा नाही ठीक आहे. आणि कोइन्सिडेन्स म्हणजे माझे काही कलिग्स आहेत पहिल्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी जॉबला होतो, त्याच्यापैकी काही जणांनी म्हणजे एक जणांनी आमच्या मित्रांनी थोडासा पुढाकार घेऊन परत मी पहिल्याच कंपनीमध्ये रिजॉईन झालो. तर त्याच्यानंतर मग कंटिन्युएशन मध्ये पहिलं जे काम होतं ते सगळं जे मी मागच्या 10-12 वर्षापासून करतोय तिथे, तेच काम मला कंटिन्यू करायचं होतं. त्याच्यामुळे मला परत ते नवीन शिकण्याचं किंवा त्याच्यात काही वेगळं करण्याची वेळ टाकण्याची गरज नाही पडली जास्ती. आणि मग एक जसं सुरुवातीला काही दिवस थोडंसं मंथली सेटलमेंट आल्यानंतर आणि मुळात मी थोडासा पॉज घेतला होता सगळ्यांमध्ये. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स हा आहे की एखाद्या गोष्टीच्या जास्ती मागं लागलं, सगळं सोडून जर मागं लागलं आणि एवढं करून जर ती गोष्ट आपल्याला पळवतीच आहे पुढे, तर मग मला असं वाटतं की काही ठिकाणी मी थांबून जायला पाहिजे. माझा हा अनुभव राहिलेला आहे म्हणा. किंवा मला हे याच्या पहिले पण एक्सपिरियन्स आहे की नाही ठीक आहे, एका लिमिट पर्यंत समोरच्याला आपण ज्याला म्हणतो ना की आपण एखाद्याला कुठल्याही गोष्टीला एखादी कन्व्हिन्स करायला एक लिमिट असते. त्या लिमिट पर्यंत जर तो आला तर ठीक आहे, नाही तर थोडंसं आपण थांबून जावं. कारण गरज दोघांना पण असली पाहिजे. नाही तर मग ते ज्याला आपण म्हणू शकतो ते काहीतरी ते गाजर लावलेलं एक दोरीला ते पळतोय आपल्याला गाजर भेटेल म्हणून गाजर भेटेल, तर तसं करण्यात काही पॉईंट नाही. मग फायनली मग मी जॉब जॉईन केला. सुरुवातीला 2-4 महिने मी पूर्ण कंप्लीट, 6 महिने तरी म्हणलं तरी चालेल, मी पूर्ण कंप्लीट गॅप ठेवला होता याच्यामध्ये. हा, शनिवार रविवार मी मात्र थोडंसं माझं माझं जे ज्याला म्हणू शकतो वॉर्मअप ज्याला म्हणू शकतो आपण चार्ट रीडिंग मध्ये, ते मी रविवारी वगैरे संध्याकाळच्या वेळेला फिक्स्ड आपले 2 घंटे मी द्यायचो. आणि मग नंतर नंतर मग हळूहळू माझा जो एक मुळात सगळ्यात मेन मला एकच गोष्ट कळली की आता आपल्याला फंड पाहिजे आणि दुसरं थोडंसं माइंड रिलॅक्सेशन पाहिजे. आणि ते मी तर हे म्हणेल की सगळ्यांना असावं. त्याच्याशिवाय ते 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 कामनेस ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर रूल बेस्ड तुम्ही ठरवून बसले, किंवा जसं आता तू पहिल्या प्रश्नामध्ये विचारलं की बा माझे रूल काय होते किंवा मी काय रूल फॉलो करायचे. मुळात रूल तेवढेच आहेत जेवढे तुम्ही ड्रायव्हिंग करताना यूज करता, जे सगळ्याला माहिती. नो एंट्री मध्ये जायचं नाही. तुम्हाला माहिती आहे नो एंट्री तुम्ही रोडवरती पाळता, ट्रेडिंग मध्ये पाळत नाही. सिग्नल लागला तुम्हाला समोरच्या गोष्टीनं, तुम्ही जे रूल स्वतः ठरवलेले आहेत. मुळात जी काही सेटअप आहे किंवा काही आहे हा ह्याचे प्रत्येकाचे रूल्स वेगवेगळे असू शकतात आणि ते तुम्ही स्वतः ठरवलेले. मी स्वतः ठरवायचो आणि तेच मी फॉलो नाही करायचे तर मग कोणी करायचं. तर तो जो एक तो पॉइंट आहे तो मग नंतर नंतर मग. आणि त्याचं एक अजून एक छान उदाहरण मी देऊ शकतो की त्याची सुरुवात मी अशी केली होती की 1 जानेवारी 2023 मी सकाळी विचार केला होता की बाबा माझ्या डोक्यात कंटिन्यू मार्केटच त्यावेळेला. तर मी अगदी 1 जानेवारीला सकाळी चहा करून घेतला आणि काहीतरी चेंज करावं म्हणून मी कब्बशी खाली ठेवली आणि त्या दिवशीपासून साखर कंप्लीट बंद. ओके. मग बंद अशी बंद की मग बिलकुल देवाचा प्रसाद सुद्धा घ्यायचा नाही आता. का तर मग मी जे ठरवलंय मला कोणी म्हणलं नाही. मला ना शुगरचा त्रास आहे ना कशाचा त्रास आहे ना कशाचा, पण जी गोष्ट माझ्या मनानं ठरवली ती मी करणार. मग त्याच्यासाठी मला सगळ्या जगाने आग्रह जरी केला की नाही तू हे कर, देव जरी माझ्या समोर येऊन उभा राहिला की तू हे खा, तरी मी ते खाणार नाही. हे ऍक्च्युली कनेक्टेड फक्त ट्रेडिंगसाठीच होतं, दुसरं काही रिझन नव्हतं. आणि ते विशेष म्हणजे अजूनपर्यंत मी ते पाळलंय आणि त्याचा फायदा पण मला ऑब्विसली ट्रेडिंग मध्ये तर हेल्थ. झाला त्याला, हेल्थ वाईज पण झालं. तर मी नाईस. तर हेच म्हणेन की बऱ्याच जणांना ज्यांना रूलचा प्रॉब्लेम वाटतो की रूल फॉलो होत नाही, तर कसं होतं या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपल्या स्वतःला एक सवय लावू शकतो की बाबा मला ही गोष्ट अशी आली तरच मी करणार, ज्याला आपण ट्रेडिंग लँग्वेज मध्ये म्हणू की बाबा माझा हा सेटअप आहे. पण काय होतं त्याच्यावर सस्टेन राहणं अवघड होऊन जातं. ज्या वेळेला माझ्या बाबतीत तरी तेच व्हायचं की मी सगळं ठरवलंय. इव्हन रात्री झोपताना बरेचसे ट्रेडर प्रत्येकाने हे केलेलं असतं की रात्री झोपताना आपण ठरवायचं की नाही उद्या सकाळी मी उठल्यावर हे असं असलं तरच करणार, आणि सकाळी उठलं की परत पाठीकोरी. ते तेवढ्या पुरतं तेवढं आपण ज्याला म्हणू शकतो ना की काय त्याला एक शब्द वापरता येईल की मोटिवेशन. एखादा व्हिडिओ बघितला ना तर तेवढ्या वेळापुरतं ते मोटिवेशन राहतं पण ते कंटिन्युएशन मध्ये राहत नाही.
तर त्याचं एक रिझन पण ते आहे, की ते आपण तेवढ्या पुरतं तेवढं राहतं, पण मग आपण त्याला कंटिन्युएशन मध्ये ठेवायचं, ती पुढची जिम्मेदारी आपली होऊन जाते तसं. आय थिंक रिव्हिजन ऑफ व्हॉट वी हॅव किंवा जे आपण ठरवलंय किंवा स्वतःला ते आठवण करून देणं, लेट इट बी वाया अफर्मेशन्स किंवा तुम्ही असं म्हणतात की सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्यासाठी लिहिलेल्या ज्या 4-5 गोष्टी असतील ते वाचणं किंवा मग स्वतःला ते रिमाइंड करत राहणं. कारण की तू म्हणालास तसं की एस्पेशली ॲज अडल्ट्स इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी. फारच क्वचित एकदम आपल्या जवळचे आपले घरचे लोक जे आहेत जे आपल्याला बघताय आणि त्यांना वाटतंय की काहीतरी चुकतंय. परत आता याच्यात हे असू शकतं की त्यांना वाटतंय. ओके, सो ते वाटणं इज अगेन सब्जेक्टिव्ह. सो आय थिंक हे स्वतःसाठी किंवा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी गोष्टी करणं, हे इज अगेन सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. सो फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड तुझं मेन कारण जे तू म्हणालास की तू ट्रेडिंग मधनं पॉज घेऊन जॉबला परत गेलास वॉज टू गेट भांडवल. ओके, तर मी तुला असा प्रश्न विचारेल की समजा कोणीतरी उद्यापासून सुरू करतोय आणि कोणीतरी अशी व्यक्ती आहे, आपण मध्यम वर्गातली एखादी व्यक्ती आहे हु इज द सोल ब्रेड विनर फॉर द फॅमिली आणि त्यांना ट्रेडिंग मध्ये जायचंय. तर तुला काय वाटतं त्यांनी तुझ्या अनुभवातनं काय कॅपिटलनी सुरू करावं किंवा त्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवाव्या? नाही, मुळात मी याच्यात एक थोडस एक गोष्ट करेक्ट करण्यासारखी आहे, की हम्म. भांडवल हे एकच कारण नव्हतं की जे मी जॉब जॉईन केला. अच्छा. कारण त्या टाइम फ्रेम मध्ये माझं जे अनालिसिस होतं किंवा आजही आहे, त्या बेसिसवर बरेचसे जण असे होते माझ्याकडे की जे मला ऑफर करत होते अच्छा. की बा पैसा मी लावतो. हम्म. इवन बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती असेल की अशा ऑलरेडी वेबसाईट्स पण आहेत की हम्म. ज्या तुम्हाला तुमच्या सुरुवातीला बेसिसवर तुम्ही ट्रायल ज्यावेळेस सुरुवात करता त्यावेळेस ते तुम्हाला एक 10,000चा फंड देतात आणि त्या बेसिसवर ते तुम्हाला ट्रेडिंग करायला लावतात त्यांच्या ओके. अकाउंटला. हम्म. त्याच्यात जो झिरो झाला, इन केस त्याच्यात जर काही लॉस झाला, तर तो सरस्वी त्यांची जिम्मेदारी असते. ओके. असे सुद्धा मार्केटमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर हम्म. मुद्दा फक्त हाच नव्हता की बा भांडवल नाहीये म्हणून. अच्छा. मुद्दा हा होता की जे पहिल्यापासून नंतर म्हणजे जो पहिले पण विषय झाला आपला, की मुळात जो एक माइंडसेट पाहिजे किंवा जो कामनेस पाहिजे, की नाही मला थोडक्यात कसं होतं की मी पहिले पूर्णपणे डिपेंड मार्केटवर होतो. म्हणजे सायकोलॉजिकली, बरं. की मला महिन्याला ह्याच्यातूनच कमवायचे. तो जो विषय होता ना, तो कुठेतरी चेंज व्हावा. किंवा आज माझं असं आहे ना, ज्याला थोडक्यात अजून एक दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो आपण, की पॅसिव्ह इन्कम. की माझं हे आलं तरी ठीक आहे, नाही आलं तरी ठीक आहे. नाही आलं बरोबर. इन द सेन्स त्याला एक तर एकच ऑप्शन असणार. मी त्यातल्या त्यात माझे ज्या सेटअपमध्ये मी ज्या काही स्ट्रॅटेजी यूज करतो सध्या, त्याच्यामध्ये मी डायव्हर्सिफाय करतो. की काही गोष्टी अशा आहेत की ज्या मायनसमध्ये जरी गेल्या, आता ओव्हरऑल सध्याची जी मार्केटची परिस्थिती आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे सगळीकडे एकदम म्हणजे लाल गुलाबच खिललेले आहे, तसा प्रकार आहे सगळ्याच पोर्टफोलिओमध्ये. हम्म. सध्याची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये माझे बरेचसे असे ट्रेड आहेत जे मायनसमध्ये आहेत. बऱ्याच जणांचे आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मग मी ते बुक करणार किंवा मी तो लॉस बुक करणार. आज मी काही गोष्टीमध्ये पॉज घेतलाय, काही गोष्टीमध्ये मी आहे त्याच पोझिशनवर आहे. इव्हन बरेच जण मला पण विचारतात की बाबा सध्याच्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे. तर त्या परिस्थितीमध्ये मी ह्याच गोष्टी सांगतो की काय आहे त्या पोझिशन कंटिन्यू ठेवणं. वाटलं तर स्टॉक जर चांगला असेल तर मग त्याच्यात ऍव्हरेजिंग वगैरे करणं. आणि असे हो. सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट आहेत माझ्या की ज्या फंडामेंटली बरोबर नाहीये किंवा ज्याला म्हणू शकतो आपण एकदम स्टार मार्क नाहीये. मग त्या केसमध्ये मी तेवढेच टाकणार ज्या ठिकाणी, ज्या म्हणून मी एखाद्या ठिकाणी डिनरला गेलो रात्री, ₹2,000 ₹3,000 जर मी खर्च करणार असेल तर तेवढाच पैसा मी त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणार. की ते गेले जरी तरी मला काही प्रॉब्लेम नाही. आणि जर ते आले तर वेल अँड गुड, म्हणजे आपलं अनालिसिस बरोबर होतं. Right. असं. बरोबर. सो एक्सपेक्टेशन इन काय म्हणताय इन लाईन आहेत. आता तू मार्केटमध्ये आहे आणि जे तू करतोयस ते विदाऊट प्रेशर आणि विदाऊट टेन्शन करू शकतो. हो, हो. कारण की तुला माहितीये देर एवढं. इज समथिंग दॅट इज रनिंग द हाऊस. घर चाललंय, जे आपल्या बेसिक हो. गोष्टी आहेत त्या चालल्या आहेत आणि त्या मार्केटवर डिपेंडेंट नाहीये. सो आय थिंक दॅट इज व्हेरी नाईस. आणि आता हे तू म्हणालास की मला आवडलं जे काही तू म्हणालास की लाल गुलाब सगळीकडे फुललेले आहेत. तर मला कोणीतरी मेसेज केला होता की असं चाललंय मार्केटमध्ये काय. तर मी त्यांना हेच उत्तर दिलं होतं की एक तर पहिली गोष्ट हे सायकल्स आहेत. सो देर आर सम ट्रेडर्स ज्यांनी 2008 पाहिलंय. दे आर ट्रेडर्स ज्यांनी हे कोविडच्या नंतरची जी रॅली आली किंवा 2014 मध्ये आली जी रॅली आली होती तीही पाहिली आहे. हे पण आहे. आणि अजून 5 वर्षांनी अजून 5 वर्ष म्हणजे एनी टाइम फ्रेम देर बी डिफरंट सायकल दॅट विल कम राईट.
आणि जॉब सोबत तू ट्रेडिंग कसं मॅनेज करतोय आणि तुझं रुटीन कसं असतं आणि ऑब्व्हियसली मला तुझ्या बोलण्यावरून हे कळालं की इट इज वे पीसफुल आणि यू आर व्हेरी हॅपी विथ इट. सो काहीतरी सांग आता ट्रेडिंग आणि जॉब कसं मॅनेज करतोयस. नाही, बेसिकली माझं जे सध्याचे जॉब प्रोफाईल आहे ते मी सेल्समध्ये आहे. मी अच्छा. मागच्या जवळपास 20-25 वर्षापासून सेल्स कॅटेगरीमध्ये जॉब केलेला आहे. हा. तर आता इथं जे आहे माझं फिरूनच काम असतं लोकल लेवलला, सिटीमध्ये कधी कधी बाहेर जायचं काम पडतं. बेसिकली ट्रेडिंगशी रिलेटेड म्हणाल तर मग सध्या असं आहे की मला ते तर एकदम सगळ्यात ते एक चांगला पॉईंट आहे, कारण ते म्हणतात ना की एका स्पेसिफिक त्या टाइममध्ये जी मी प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे आता मला जास्ती वेळ बसायची गरज पडत नाही. म्हणजे ज्याला म्हणू शकतो ना की आपण एक शब्द वापरतो की डॉक्टर लोक प्रॅक्टिस करतात. आयुष्य निघून गेलं तरी ते प्रॅक्टिसच करतायत. तर तो जो एक्सपिरियन्स आहे की ज्याला आपण ईसीजीचा चार्ट म्हणतो, त्याच्यामध्ये आणि स्टॉकच्या चार्टमध्ये विशेष फरक असेल मला असं वाटत नाही रेषांवरून. पण तुमचा तो एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की समोरच्याची जी तब्येत आहे, ईसीजी रिपोर्ट ज्याला म्हणतो आपण नॉर्मल आहे किंवा थोडासा बिघडलेला आहे, तो ती जी एक नजर तुमची जी यायला पाहिजे की बुवा एका वन शॉट मध्ये डॉक्टर बघणार आणि सांगणार की हा ठीक आहे नॉर्मल आहे. तर तो जो एक्सपिरियन्स आहे ना तो तुम्हाला ते चार्ट बघितल्यानंतर येतो, जो की माझा ऑलरेडी झालेला आहे. तर आता मला सध्याच्या परिस्थितीमध्ये चालता फिरता सुद्धा मी माझ्या मोबाईलवरून, मी जसं म्हणलं की माझे जे ट्रेडिंग स्ट्रक्चर सध्या आहेत, इवन मी माझ्या एकट्याच्या अकाउंटवर नाही, माझे काही जवळचे आहेत मित्र, त्यांचे सुद्धा अकाउंट काही काही आहेत, मी बघतो. त्याच्यामध्ये सुद्धा मी चालता फिरता पोझिशन घेऊ शकतो. आणि मुळात मी जसं सांगितलं की जी काही रिस्क घेण्यासारखी आहे ती मी माझ्या स्वतःच्या अकाउंटला घेतो. बाकी ऑप्शन ट्रेडिंग किंवा ह्या ज्या काही बारा भानगडी आहेत ह्या सगळ्या मी, इवन मी तर स्वतः करतच नाही, पण जे काही माझे कलिग्स वगैरे आहेत अकाउंट, त्यांच्या याच्यावर मी ऍक्टिव्हेट सुद्धा केलेले नाहीये की चुकून त्यांनी सुद्धा कोणाचं बघून किंवा कोणाचं ऐकून आलेला फंड ते ऑप्शन मध्ये घालू नये म्हणून. मुद्दा हा नाही आहे की ऑप्शन मध्ये पैसे कमवू शकत नाही, कमवणारे कमवत पण आहेत. पण मला असं वाटतं की मी जर त्या टाईपचा सध्या नाहीये तर मी त्याच्यात हात नाही घातला पाहिजे. आणि जो ओव्हरऑल माझा जो जॉब प्रोफाईल आहे त्या बेसिसवर मला, इवन मी सॅटर्डे संडे 2 तास जरी संध्याकाळच्या वेळेला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे तुमचे व्ह्युअर्स माहिती असेल त्यांना की अशा बऱ्याचशा फ्री वेबसाईट्स आहेत त्याच्यावरून तुम्ही फिल्टर्स लावून तुम्हाला जी गोष्ट मला पहिले रात्रभर बसून म्हणजे शोधल्यानंतर सापडायची, ती आता 5 मिनिटात सापडते. बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत ज्याला आपण फिल्टर्स लावून, आता आपण नाव नाही घेऊ शकत काही वेबसाईटचं, पण ज्याला आपण फ्रीमध्ये तुम्ही फिल्टर सिलेक्ट करायचे, टाइम फ्रेम सिलेक्ट करायच्या, तुमचे काही पॅरामीटर्स सिलेक्ट करायचे आणि दुसऱ्या मिनिटाला ते तुमच्या समोर सगळे स्टॉक आणतात. आता ते फिल्टर झालेले स्टॉक मला फक्त चार्टवर बघायचे की बुवा त्याचा, जसं मी तुम्हाला पहिले म्हणलं की बुवा ते ओव्हरऑल त्याचा ट्रेंड काय आहे किंवा मी कुठल्या टाइम फ्रेमच्या अँगलने त्याचा विचार करतो इन्व्हेस्टमेंट पर्पजमध्ये. तेवढं मी जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्टॉप लॉस माझा फिक्स आहेच आहे, जो माझ्या चार्टवर मार्किंग असतोच. काही केसेसमध्ये काही ट्रेडमध्ये मी स्टॉप लॉस सुद्धा घेतो आणि काही ट्रेडमध्ये मला स्टॉप लॉस घ्यायची गरज नाही, मी इन्व्हेस्टमेंट पर्पजनी पण घेतलेले आहेत काही काही स्टॉक. पर्सेंटेज वाईज जर काही एखादं माझं जर मायनस झालं तर काही काही कंडिशन्स वेगवेगळे आहेत, केस टू केस बेसिस ज्याला आपण म्हणू शकतो. हा. आणि मी जसं तुम्ही पहिले एक वाक्य जे आपण वापरलं, मी आजच एक कुठेतरी वाक्य वाचलं की गुजरातीमध्ये एक ती म्हण आहे की ज्याला इंग्लिशमध्ये होतं ते मी मराठीत सांगू शकतो. मार्केट कधी पडत नाही, मार्केट फक्त स्वस्त होतं. तर तो बरोबर. जो पार्ट आहे ना तो एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मी एकाला विचारलं होतं, फुल म्हणजे खूप चांगला ट्रेडर आहे तो. तर म्हणजे त्याला असं वाटतं की नाही तो ट्रेडर आहे म्हणजे आपण चांगलं करतो वगैरे. तर त्याला मी फक्त एक प्रश्न विचारला होता की बुवा, टमाटे 100 रुपये किलो आहे आणि काजू 400 रुपये किलो आहे, तो स्वस्त काय? मी तुम्हाला विचारतो स्वस्त काय? टमाटे 100 रुपये किलो आहे आणि काजू 500 रुपये किलो आहे पकडा. स्वस्त तुम्हाला काय वाटतं? आय डोंट थिंक इट्स अ राईट कम्पॅरिझन. दोन्ही वेगळ्या गोष्टी आणि दोन्ही गोष्टींचा उपयोग वेगळा नाही आहे. नाही नाही, किलोच्या भावामध्ये म्हणतोय मी. मी त्याला प्रश्न याच्यासाठी विचारला कारण युजली काय होतं की स्टॉक बघताना माणूस काय बघतो की जसं आपण म्हणतो ना 100 रुपयाचा स्टॉक आहे स्वस्त आहे. ह्याचं कनेक्टिंग मी तुम्हाला असं सांगतोय, हा. 100 रुपयाचा स्टॉक आहे तो स्वस्त वाटतो बघणाऱ्याला, आणि एखादा बरोबर. 500 रुपयाचा स्टॉक आहे ना तो महाग वाटतो. हम्म. बेसिकली 100 रुपयाचा जो स्टॉक आहे तो 10 रुपये किलोवरून 100 रुपये गेलेला आहे. बरोबर. हम्म. आणि जो आता 500 रुपये दिसतोय तुम्हाला, ऍक्च्युली काजूचा जो भाव आहे किलोचा तो जवळपास 1000च्या वरच आहे. तो आज हा. तुम्हाला 500 ने भेटतोय, तो तुम्हाला स्वस्त आहे. बरोबर. पण बघण्याचा दृष्टिकोन काय की नाही 500 रुपयाचे एक घेऊ तर 100 रुपयाचे 5 घेऊ. बरोबर आहे.
आणि सो रिलेटिव्ह. आता सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये बरेचसे स्टॉक असे. नाही, गो हेड. हा बोला ना, काय बोलत होते? नाही नाही, मी म्हटलं रिलेटिव्ह आहे ते, की पुढे बरेच. होतं ते. गो हेड, गो हेड. हा. अच्छा, हा. बरेचसे स्टॉक असे आहेत की ज्याला म्हणू शकतो ना आपण, मी अजून एक छान वाक्य वाचलं कुठंतरी, की स्टॉक आता ऍक्च्युअल कॉस्टवर आले आहेत. जसं काही दिवसापूर्वी सगळ्यालाच माहिती की लसण जवळपास 400 रुपये किलो गेला होता. 400-500 रुपये किलो गेला होता त्यावेळेला. आणि मी तर हे नेहमी प्रत्येकाला, मी स्वतः ही गोष्ट मान्य करतो की स्टॉक मार्केट जेवढं फुगवलं गेलेलं आहे ना, की खूप अवघड आहे. ऍक्च्युली हे फक्त एक भाजी मंडीचंच नॉलेज याला म्हणू शकतो आपण. फक्त ते तिथं रिलेट करता आलं पाहिजे. मला नाही वाटत की 100 रुपये किलोचा जो लसण आहे तो 400-500 रुपये गेल्यावर कोणी 2 किलो घेतला असेल म्हणून. अशा केसेसमध्ये अवॉइड करतात लोक, की ठीक आहे महाग आहे ना, आता नको, स्वस्त झाल्यावर घेऊ. मग खरंय. हे लॉजिक स्टॉकच्या बाबतीत का लावू शकत नाही, मला ते समजत नाही. जर तुम्हाला तो भाव कळतोय की नाही आपण घेतल्यानंतर हे स्वस्त होईल, किंवा मग आता घेताना आपण थोडंसंच घेऊया जेवढी आपल्याला सध्या गरज आहे, हे स्टॉकच्या बाबतीत जर आपण युटिलाइज करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याचे पण ठोकताळे आहेत की बाबा, मग हा या ज्या स्टॉकची, पर्टिक्युलर स्टॉकची जी ऍज ऑन डेट व्हॅल्यू आहे, किंवा जी आज त्याची जी व्हॅल्यू आहे ती खरंच तेवढी आहे का? तो ऍक्च्युली असा तर नाही की तो 100 रुपयाला आहे आणि तो 250 रुपये गेलाय, आणि आपल्याला आज 250 रुपये स्वस्त वाटतोय म्हणून आपण घेतला, आणि तो नंतर जर त्याच्या परत पहिल्या भावावर जर आला 100-125 वर, तर तोपर्यंत आपण थांबू, याची शाश्वती आपल्याला आहे का? कालच एकानं मला उदाहरण, मार्केट ज्यावेळेस सोमवारी पडलं त्यावेळेस एकानं मला फोन करून विचारलं की टाटा मोटर्सची क्वांटिटी आहे त्याच्याकडे भरपूर, आणि तो लेवलला आला होता. जो काही प्लस होता तो सगळा मायनस जाऊन आता 19-20 मध्ये होता. तर मला म्हणे काय करू, विकू का कसं करू? तर आता या केसमध्ये आपण सांगणं म्हणजे चुकीचं आहे, कारण काही होऊ शकतं मार्केट. फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं की प्रत्येकाचं ह्याच्या मागं बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. तुम्हाला आज असं वाटतं की हा अजून खाली जाईल म्हणून तुम्ही विकताय. सेम टाइमला त्याला मी चार्ट ओपन करून दाखवला टाटा मोटर्सचा, त्याच्यामध्ये 55-60% पर्यंत नुसते बाहेर होते. म्हणजे तुमचा जो हा आताचा जो व्ह्यू आहे ना, तुम्हाला असं वाटतंय अजून खाली जाईल का, गेलं तर नुकसान होईल, मी विकतो. सेम त्या सेकंदाला 55-60% लोकांना वाटतं की हा याच्या खाली जाईल नाही जाईल माहिती नाही, आताच घेऊन टाका. तो प्रॉस्पेक्टिव्ह हा प्रत्येकाचा वेगळा आहे. बरोबर. तो तुमच्या केसेस प्रमाणे म्हणा, किंवा तुमच्या सगळ्या माइंडसेट प्रमाणे तुम्ही किती पैसा त्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताय. तो पैसा जर तुम्हाला लवकर नाही निघाला, त्याचा ज्याला म्हणू शकतो ना आपण, की बाबा आपण टाइम फ्रेम काय सिलेक्ट करतोय आज. असं नको व्हायला की एखाद्याने मला आज 50,000 रुपये ठेवायला दिलेत, आणि बऱ्याचशा केसेसमध्ये असं झालेलं आहे माझ्याच रिलेटेड, माझ्या सोबतचे जे आहेत. कोणीतरी 50,000 रुपये ठेवायला दिलेत ह्याला, आणि ह्याला असं वाटलं की आपण स्टॉकमध्ये टाकू, आणि याला 8-10 दिवसानंतर द्यायचे, त्याच्यात 2-4 हजार रुपये जरी आले तर चालेल. परिस्थिती अशी आहे, स्टॉकमध्ये टाकले असते तर एक वेळेस वाचले पण असते पैसे. ह्या साहेब लोकांनी टाकले ऑप्शनमध्ये पैसे, लिटरली 50,000 रुपये पूर्ण गेले. तर अशा ज्या काही केसेस आहेत, तर म्हणजे ज्याला आपण म्युच्युअल फंडमध्ये हे एक ऑप्शन आहे की ज्याला म्हणू शकतो आपण स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप. तुम्ही जर म्युच्युअल फंड ऍडवायझरला जर विचारलं, तुम्ही जर त्याला म्हणलं की बाबा माझ्याकडे एक अमाऊंट आहे, ती मला एकच महिन्यासाठी टाकायची, जास्ती नाही भेटली तर चालेल पण कमी नाही व्हायला पाहिजे, तर त्यांच्याकडे ते सेगमेंट आहे की ठीक आहे, मग ह्याच्यात जे काही 1,000, 5, 2-4 हजार रुपये येतील समजा ते येतील, पण ह्याच्यापेक्षा कमी नाही होणार. आणि काही फंड असा आहे की ज्याला समजा आता मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी त्यावेळेलाच तो काढणार आहे, तर अशा केसमध्ये मग ते आपल्याला ते डायव्हर्सिफाय करतात. ऍक्च्युली माझं स्वतःचं सुद्धा 2014 पासून मी SIP मध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. कारण त्यावेळेला माझी सिच्युएशन तशी नव्हती, मला नॉलेज नव्हतं, पण नंतर ज्यावेळेस मी स्वतः 3-4 वर्ष याच्यामध्ये आता आहे, तर आता मला असं वाटतं की मी आज स्टॉक सिलेक्ट करू शकतो की कुठले स्टॉक असे आहेत की जे माझ्या नंतर सुद्धा राहणाऱ्या कंपन्या आहेत. आणि डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ जर आपण एक जर लक्षात घेतलं, लॉंग टर्म ज्याला म्हणू शकतो आपण इन्व्हेस्टमेंट, तर ते सगळ्याच्याच दृष्टिकोनातून चांगलं आहे. नाईस, छान. सो आता मी तुला माझ्याकडे असलेला शेवटचा प्रश्न विचारणार आहे, तो म्हणजे जर कोणी ट्रेडिंग मध्ये येऊ इच्छितं, जे नाही आणि ते समजा ते येऊ इच्छिता ट्रेडिंग मध्ये, तर सगळ्यात पहिले तू त्यांना सांगशील काय? आणि दुसरा प्रश्न की एक तर हो की नाही म्हणजे, आणि त्याचं जस्टिफिकेशन की त्यांनी यावं की नाही यावं. आणि दुसरं म्हणजे जर ते येणार असतील तर त्यांनी लाईक तुझ्या टॉप 3 गोष्टी ज्या त्यांनी डेफिनेटली ठरवून किंवा लक्षात ठेवून मार्केटमध्ये यायला पाहिजे. मुळात
आताच्या सिच्युएशनला जर कोणी ट्रेडिंग मध्ये येण्याचा विचार करत असेल, तर मला असं वाटतं की त्यांनी मुळात आता बऱ्यापैकी लोकांना माहिती झालेलं आहे, जो टाइम फ्रेम निघून गेलाय लॉकडाऊन नंतर आतापर्यंत, तर हे जे व्हिडिओमध्ये जे दिसणारे आकडे आहेत किंवा जे पोस्चर आहेत किंवा जे मोठे मोठे ट्रेडर असे बसलेले आहेत त्यांच्याकडे गाड्या बिड्या हे ते सगळं आता बऱ्याच लोकांना माहिती झालं. पण मुळात मला असं वाटतं, आणि अजून एक मी तुम्हाला सांगू शकतो की एक वाक्य मार्केटमध्ये यूज होतं की नाही, प्रॉपर ट्रेनिंग घेऊन तुम्ही करा. शेवटी कितीही केलं ना, तुम्हाला मी एक सांगतो, माझ्या समोर असे बरेचसे उदाहरणं आहेत, त्याच्यातलं मी पण एक आहे. ट्रेनिंग घेऊन सुद्धा तुम्ही सक्सेसफुल व्हाल किंवा तुम्हाला मनासारखं ट्रेडिंग करता येईल, मला तरी याची गॅरंटी नाही वाटत. मी बऱ्याच गोष्टी करून बघितल्या. असं नाही की मी कोर्स केले नाही, मी ऑनलाईन कोर्सेस पण केले, ऑफलाईन कोर्सेस पण केले. एवढं सगळं केल्यानंतर माझ्यासमोर अजून काही ऑफर्स पण आल्या की तुम्ही हे क्लास जॉईन करा, तुम्हाला एवढं मंथली ROI मिळेल, हे मिळेल. फायनली मी या स्टेजला आलो की ते म्हणतात ना की तुम्ही फक्त जागा बदलतायत नाचण्यासाठी. म्हणजे एक एक्झाम्पल देऊ लागलो, मुळात नाचता मला येत नाही. ओके, असे नाईस. बरेचसे केसेस आहेत की माझ्यासमोर बोलणारे की बाबा, मला एक जण काही म्हणले की इंडियन मार्केट जे आहे ना ते मॅन्युप्युलेट होतं, तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्राय करा. फॉरेक्स मार्केटमध्ये असं आहे की एवढं मोठं मार्केट आहे. म्हटलं मुद्दा तो नाहीच आहे. इंडियन मार्केटमध्ये पण लोक पैसे कमवत आहेत, आपल्याला पैसे कमवता येत नाही हा मुद्दा वेगळा. तो म्हणून जर समजा आजच्या डेटमध्ये मला असं वाटतं, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, की जर कोणाला असं वाटत असेल की बा आता ट्रेडिंग मध्ये यायचं, मुळात त्याला जर तेवढा, जे म्हणू शकतो ना, फंड तर एक आहेच आहे, पण मी तर म्हणणार ना की त्या लेवलचं माइंडसेट. कारण आजच्या डेटमध्ये मला कधी कधी असं वाटतं, मी जसं तुम्हाला पहिले पण बोललो, आजच्या डेटमध्ये सगळ्यात मोठा जर धोका कोणाला असेल ना, तर ज्याच्याकडे फंड आहे त्याला आहे. एक वाक्य हे आहे की नाही, ठीक आहे आज आपल्याकडे फंड आहे, पण मुळात जर तुम्हाला जर नॉलेज नाही आहे आणि जर तुम्हाला कोणी कारच्या स्टेअरिंगवर बसवलं, तर काय होणार आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. फार कमी चान्सेस आहेत की तुम्हाला न येता तुम्ही गाडी व्यवस्थित चालवाल म्हणून, पण किती चालवाल हेही तुम्हाला माहित. तर मला असं वाटतं की नवीन येणाऱ्या माणसांनी सगळ्यात पहिले तर ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं की कोर्स केल्यानंतर सुद्धा आपल्याला इमिजिएट काहीतरी इन्कम होईल, माझं एक महिना कव्हर होईल त्याच्यावर किंवा हे होईल, हे सगळं, हे सगळ्या गोष्टीत न पडता, म्हणजे ते म्हणतो ना व्हॅलिड एक्सपेक्टेशन जे आहेत मुळात ते. आणि गंमत अशी आहे की मी हे जे काही एवढ्या वेळेपासून बोलतोय, हे बऱ्याच बऱ्याच लोकांना माहिती आहे. लोकांना कसं आहे, मी माझा अनुभव सांगतो की मी ज्यावेळेस लोकांना सांगायचो ना माझ्या स्ट्रॅटेजी बद्दल, लोकांना तुमच्या स्ट्रॅटेजीची काही घेणं नाही. लोकांना फक्त पाहिजे तुम्ही काय घेऊ हे सांगा फक्त. तुम्ही तर डोळे फोडूच लागले आहेत ना, तुम्ही तर 3 वर्ष मेहनत केलीच आहेत ना, मग आम्हाला कशाला ती मेहनत करायला सांगताय. तुम्ही आम्हाला फक्त हे सांगा की बा काय घ्यायचंय आणि कधी घ्यायचंय. त्याच्यामुळे बरेचशा लोकांना असं वाटत असेल की नाही यार, हे जे आहे ना हे सगळं माहिती आहे आम्हाला, काहीतरी नवीन सांगा. पण मला स्वतः सुद्धा असंच वाटायचं. पण फायनली शेवटी माझ्या लक्षात आलं की नाही, हेच शेवटी जे आहे ते मेन आहे. आणि ह्या गोष्टीचा जर समजा येणाऱ्या काळामध्ये जर लोकांनी, हा एक मात्र आहे की मार्केट सुप्रीम आहे. मार्केटला जर तुम्ही टाइम दिला ना, तर मार्केट सारखं जादूगर दुसरा कोणी मी तरी नाही बघितला आजपर्यंत. फक्त ते म्हणतात ना की ते हँडल पण झालं पाहिजे, ते हँडल करता आलं पाहिजे, आणि मग तो लॉस असो किंवा मग प्रॉफिट असो, तो तुम्हाला हँडल पण करता आला पाहिजे. लॉस पण तेवढाच मी घ्यायचा सुरुवात केली आता की जेवढं मला, माझं प्रेशर, हाय प्रेशर होणार नाही, आणि प्रॉफिट सुद्धा तेवढंच की अगदीच मला असंही नको वाटायला की बा मला काही खूप येतंय. काही गोष्टी अशा आहेत की ज्या वाढतायत, वाढू द्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणू शकतो आपण की त्याला आपण अजून खत पाणी घालून काही वाढवणं म्हणा. पण काही गोष्टी अशा आहेत की जे काही फळं अशी असतात ना झाडाची, की जे वेळच्या वेळेवर कट पण केले पाहिजे, तसा प्रकार. छान, सुंदर. तर नवीन येणाऱ्याने ही काळजी घेतली पाहिजे. नाईस, नाईस, दॅट साऊंड्स व्हेरी गुड. आणि मनापासून आय वॉन्ट टू थँक यू. ऍक्च्युली बऱ्याच वेळा असं असतं की जे आपण अचीव केलंय किंवा मग आपल्यासाठी काहीतरी खूप भारी झालंय आणि ते असं येऊन सांगणं आणि ते शेअर करणं इज कम्पॅरेटिव्हली इझी. बट टू कम अँड से की आय हॅव लर्न समथिंग इन दिस जर्नी, आय हॅव डन मिस्टेक्स, आय हॅव लर्न अँड दिस इज व्हॉट आय एम अँड दिस इज हू आय एम, इज व्हेरी डिफिकल्ट टू डू. आणि तू आज इथे आलास आणि तुझा हा सगळा अनुभव आणि प्रवास आमच्यासोबत शेअर केला, त्यासाठी थँक्यू, थँक्स अ लॉट.
आणि होपफुली अजून काही वर्षांनी आपल्याला परत एखादा पॉडकास्ट करता येईल आणि यू नेवर नो तेव्हा तू परत फुल टाइम ट्रेडिंगकडे गेला असशील आणि आम्हाला नक्की आवडेल तुझ्याशी परत बोलायला. सो थँक्यू वन्स अगेन फॉर कमिंग ऑन टू द पॉडकास्ट. ओके, थँक्यू वैभव. थँक्यू थँक्यू या व्हेरी मच. बाय. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. होपफुली तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही असे ट्रेडर असाल ज्याला आमच्या पॉडकास्टवर येऊन स्वतःचा अनुभव स्वतःसोबत शेअर करायचे असतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा, किंवा तुमच्या ओळखीचे असे ट्रेड ज्यांनी एक छान जर्नी पाहिली आहे आणि त्यांच्याकडे काही शेअर करण्यासारखं आहे जगासोबत, तर आम्हाला नक्की कमेंट करा. आवर टीम विल डेफिनेटली गेट इन टच विथ यू अँड ट्राय टू सी हाऊ वी कॅन टेक इट अहेड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. And we'll see you in the next podcast. Thank you. Bye-bye.